वेदर चेंज झालं की तुम्हाला पण लगेच सर्दी खोकला होतो का? तर ह्यासाठी तुमची इम्युनिटी वाढणं खूप गरजेचं आहे. जर इम्युनिटी वीक असेल तर तुम्हाला वरचेवर सर्दी खोकला होणं हे स्वाभाविक असतं. जेव्हा ओपीडीला एखादा पेशंट येतो आणि तो मला म्हणतो की मॅडम मला खूप वर्षांपासून ॲलर्जिक सर्दीचा त्रास आहे, तेव्हा त्याला समजावावं लागतं की ॲलर्जिक सर्दी असेल तरी ती आयुर्वेदिक औषधांनी कमी होऊ शकते किंवा बरी सुद्धा होऊ शकते. पण त्यासाठी योग्य ती ट्रीटमेंट घेणं तितकंच गरजेचं असतं. जेव्हा शरीरामध्ये इओसिनोफिल काउंट वाढलेला असतो किंवा आपल्या शरीरामध्ये IgE लेवल्स ह्या वाढलेल्या असतात, तेव्हा आपल्याला कळतं की आपल्यामध्ये ॲलर्जिक कफ अँड कोल्ड होतोय. सो ह्यासाठी आयुर्वेदामध्ये कफदोषावर काम केलं जात असतं. कारण काय, सर्दी ही नाक गळणारी पण असते आणि चोंदणारी सुद्धा असते. तर अशा वेळेस नाक जर सतत चोंदत असेल तर त्यासाठी वेगळी ट्रीटमेंट आणि नाक गळत असेल तर त्यासाठी वेगळी ट्रीटमेंट करावी लागते. पण ह्याचबरोबर कुठेतरी तुमचं अग्निमांद्य असेल, पोट नीट नसेल, अपचन असेल तर ते सुद्धा त्याबरोबर ट्रीट करणं खूप महत्त्वाचं असतं. तुम्हाला सुद्धा सतत सर्दीचा त्रास होत असेल तर नक्की आपल्या क्लिनिकला व्हिजिट करा.